लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आपल्या शाळेत, महाविद्यालयात किंवा क्लासेसच्या परिसरात विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त पोलीस पथक करतच आहे। मात्र अशा टवाळखोरांवर शिक्षकांची देखील नजर असावी। तुम्ही त्यांना आवर घालू शकत नसाल तर आम्हाला कळवा, त्यांचा ताबडतोब बंदोबस्त केला जाईल। महिला आणि मुलींची छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी आम्ही 24 तास तत्पर आहोत, अशी ग्वाही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेली आहे। तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात महिलांकरता निर्भया आणि दामिनी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। शहरातील कोणत्याही महिलेस काहीही अडचण असल्यास निर्भया दामिनी पथकास संपर्क करावा, त्यांना पोलीस त्वरित मदत करतील, अशी ग्वाही यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेली आहे। तर तुम्ही आम्हाला सांगा, तर आमचे दामिनी मार्शल किंवा आमचे लोकल ऑफिसर जे ते तुमच्या कोचिंग क्लास असेल किंवा तुमची शाळा असेल तर या ठिकाणी ते येऊन भेटतील। आपण सगळ्या शाळा कव्हर करण्याचा प्रयत्न करू, पण तुमचे स्पेसिफिक ज्या मोठ्या स्कूल्स किंवा मोठे जे तुम्हाला जे डिमांड आहे, जिकडे प्रॉब्लेम्स काही आहेत, तर तिथे तुम्ही जर हा डिमांड आमच्याकडे केला पोलीस स्टेशन लेवलला किंवा सीपी व्हॉट्सअप लेवलला किंवा जे दामिनी मार्शलचे मोबाईल नंबर आहेत तर त्या लेवलला तुम्ही जर केला तर आमचे लोक तुमच्याकडे येऊन लेक्चर्स आणि इंटरॅक्शन्स करू शकतील। शाळेतून घरी जाणं आणि येणं, त्याचबरोबर शाळेमधली जी सिक्युरिटी आहे, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत। याच्यामध्ये जीआर आपला जो जीआर निघालेला आहे, जे पहिला पण ट्रान्सपोर्ट कमिटीबद्दल जीआर होता, तर आपण मीटिंग्स होतात, त्याच्यामध्ये कायदा जसा पॉक्सो सारखा कायदा आहे की जर शाळेने किंवा एखाद्या क्लासने ते रिपोर्टिंग नाही केलं एखादी चाइल्ड अब्यूजची केस, तर त्यालाही त्यात आरोपी बनवता येतं। त्याच्यामध्ये हे दोन प्रकारचे विषय याच्यामध्ये आहेत। एक तर आपल्या शाळेमध्ये जे बुलिंग होतं, 4-5 मुलं एकत्र येऊन एखाद्या मुलाला बुलिंग करतात, आणि दुसरं जे आहे की हे सेक्शुअल हॅरॅसमेंट इन स्कूल और कॉलेज, तर हे दोन्हीही गंभीर विषय आहेत। पण हे आपल्याला जर टॅकल करायचे झाले तर आता आपण सर्वच जण शाळेत गेलेलो आहे, शाळेच्या शिक्षकांची किंवा टीचरची किंवा मुख्याध्यापकांची आणि कोचिंग क्लास वगैरेला पण नॉर्मली मुलं थोडीशी घाबरून असतात, त्यामुळे ते तेवढ्या ओपनली आपल्याशी काही बोलत नाही, तर तो कम्युनिकेशन ओपन करणं हे चॅलेंज असतं। पोलीस विभागाचं पण तसंच आहे। आमच्याकडे पण आम्ही विचारलं आमच्या स्टाफला, तर कोण काय बोलत नाही, सगळं एकदम चांगलं आहे, सगळं बरोबर चालू आहे, चांगलं आहे, काही नाही। तर मी बरेचदा असं हे करतो की जिकडे जिकडे आपल्याला आमचे एखाद्या पोलीस स्टेशनला व्हिजिट असेल किंवा तुमच्या कोचिंग क्लास असेल, त्यांना प्रत्येकाला एक कोरा कागद द्या, त्यांना सांगा की तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं नाव वगैरे द्यायची गरज नाही, फक्त तुमचं म्हणणं लिहून द्या, तुम्हाला काही त्रास होतोय का, तर त्या कोऱ्या कागदावर ते जे लिहितात ते एकत्र करायचं आणि नंतर आपण वाचायचं ते। त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजू शकतील, ज्या नॉर्मली मुलं तुम्हाला येऊन सांगणार नाही, की तुमच्या कोचिंग क्लासमध्ये किंवा शाळेमध्ये त्यांना काही प्रॉब्लेम आहे का, घरी जाताना काही प्रॉब्लेम आहे का, कारण मुलाला कोणालाही समोरून सांगायला याबद्दल थोडीशी लाज वाटते किंवा थोडीशी भीती वाटत असते। अशा प्रकारचे कम्युनिकेशन आपण चॅनल्स ओपन केले आणि ते जर आम्हाला आपण कम्युनिकेट केले तर त्याच्यामध्ये खूप चांगलं होईल टीव्हीवर बरोबर। तर त्याच्यामध्ये काय फार त्यामध्ये खर्च लागत नाही, फक्त आपण जो सीसीटीव्ही किंवा आपला जो कॅमेरा आपल्या इनवर्ड, म्हणजे एखादा शाळा असेल तर थोडंसं 1-2 रस्त्याला पण आउटवर्ड फेसिंग पण ठेवा, 2 कॅमेरे। आपण 10 कॅमेरे शाळेत लावलेले आहेत किंवा क्लासमध्ये लावलेले, तर काही रस्त्यावर काय चाललंय, तिकडे कोण फालतूचे लोक फिरतायत का, आणि त्याच्यामध्ये कोड पण लावायचं की दिस एरिया इज अंडर सीसीटीव्ही सर्व्हेलन्स। त्याच्यामध्ये काय होईल, अशा प्रकारची एकतर त्या सीसीटीव्हीची भीती असते खूप लोकांना, आणि असं काय असलं आपण तर अंबड विभागासाठी 9404842200 हा मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे। तसेच 112 आणि 1091 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 99 23 32 33 11 हा देखील एक व्हॉट्सअप नंबर हेल्पलाईनसाठी देण्यात आलेला आहे। या चारही पैकी कुठल्या एका क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।